नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सातारा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सज्जनगड येथे आलो आहोत। आज आपण सज्जनगडवरती रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत आणि इथून आता आपण वरती चढायला सुरुवात केली आहे। या ठिकाणी जे वृद्ध लोक आहेत त्यांना वरती जाण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने पालखी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहता येते। आपण जेव्हा गड चढायला सुरुवात करतो तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला 11 मारुतींचं दर्शन होतं। थोड्या थोड्या अंतरावर गेल्यानंतर आपल्याला मारुतींच्या वेगवेगळ्या प्रतिकृती या ठिकाणी पाहता येतात, म्हणजे मूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्या गावात या मारुतीचं दर्शन होईल त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता खूप छान पद्धतीने चापळच्या दास मारुतीची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि आपण जेव्हा चाफळला जातो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला सेम अशीच मूर्ती असलेल्या मारुतीचे दर्शन आपल्याला घेता येतं। चाफळच्या राम मंदिराजवळ हा मारुती आपल्याला पाहता येतो। राम मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला त्या मारुतीचं दर्शन आपल्याला होतं। माझगावचा मारुती या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने 11 विविध ठिकाणच्या मारुतींचं दर्शन आपल्याला या ठिकाणी दर्शन घेत असताना होत असतं। म्हणजे आपण जेव्हा गड चढायला सुरुवात करतो तिथपासून ते आपण वरती जेव्हा पोहोचतो, गडाच्या द्वाराजवळ ज्या वेळेला पोहोचतो तिथपर्यंत आपल्याला ह्या 11 मूर्ती ज्या आहेत त्या ठिकठिकाणी आपल्याला पाहता येतात। या ठिकाणी देखील आहे, तुम्ही पाहू शकता शिंगणवाडी खडीचा मारुती या ठिकाणी आपण पाहू शकतो। मारुतीच्या मूर्तीच्या खाली मारुतीच्या मूर्तीवर तेल घालू नये अशी सूचना करण्यात आलेली आहे। बऱ्याच लोकांना सवय असते शनिवारी मारुतीला तेल घालायची, तर त्यामुळे मूर्ती ज्या आहेत त्या खराब होऊ शकतात किंवा त्याचं जे तेज आहे ते नष्ट होऊ शकतं। यासाठी अशा सूचना या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। चाफळमध्ये जवळपास 3 मारुती आहेत, त्यापैकी आपल्याला या मारुतीचं दर्शन होतं। समोरच आता आपल्याला आजी दिसल्या, ह्या आजी सर्व पायऱ्या ज्या आहेत ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी स्वच्छ करतात झाडूने। आपल्यासारखे येणारे जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी या आजींना पैसे देत असतात, कोणी खाऊ देतं। अशा पद्धतीनं तुम्ही कधी आलात तर या ठिकाणी या आजींना थोडी मदत करा, छान वाटतं। वयोवृद्ध असतात तरीही मेहनत घेत असतात, त्यामुळे अशांना थोडी मदत झाली पाहिजे। मी देखील या ठिकाणी या आजींना थोडी मदत केली। समोर चालत गेल्यानंतर आपल्याला एका कॉर्नरवर एक बाबा काही खाद्यपदार्थ घेऊन विक्रीसाठी बसलेले दिसून येत आहेत। सज्जनगडला जाण्यासाठी सातारा बस स्टँडवरून बस आहे जी आपल्याला सज्जनगडाच्या पायथ्याला सोडते आणि तिथून वडापने आपल्याला वरती यावं लागतं। जर स्वतःची गाडी असेल तर आपण पूर्ण गडाखाली गाडी घेऊन येऊ शकतो। इथं पारगावच्या मारुतीची मूर्ती आहे। खूप छान पद्धतीनं ह्या मूर्ती ज्या आहेत त्या ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे जवळपास 11 मारुतींचं एकाच ठिकाणी दर्शन झाल्यासारखं वाटतं। गडाच्या पहिल्या द्वाराजवळ लहान मुलांना फोटो काढण्यासाठी अशा प्रकारची सोय आहे। वेगवेगळ्या वेशभूषा करून या ठिकाणी फोटो काढू शकता। अनेक लोक जे आहेत ते महाद्वाराजवळ फोटो काढताना आपल्याला दिसून येत आहेत। पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी खूप छान वाटतं। उन्हाळ्यात गरमीमुळे या ठिकाणी तितकंसं आल्यानंतर आनंद घेता येत नाही, कारण पाय उन्हामुळे भाजत असतात, त्यामुळे शक्य नसतं। परंतु एकदा पाऊस पहिला पडून गेला आणि त्याच्यानंतर गवताची पूर्ण उगवली
त्यानंतर वरून पाहायला दृश्यसुद्धा खूप सुंदर वाटतं. त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते भाविकांची गर्दी जी आहे ती पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. वरून पायथ्याला असलेली जी गावं किंवा वाड्या आहेत ना ते आपल्याला पाहता येतात. आता हे दुसरं द्वार आहे जिथून आपण आतमध्ये प्रवेश करतोय. खूप छान पद्धतीनं जेव्हा आपण समोर गेल्यानंतर या ठिकाणी एक नकाशा आहे, त्या नकाशावरून आपण सज्जनगडावर असलेल्या प्रत्येक वास्तूला भेट देऊ शकतो. या ठिकाणी तशी रचना केलेली आहे आणि दाखवलेलं आहे की तुम्ही कोणत्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला काय पाहता येईल ते. अशा पद्धतीनं आपण जे समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार आहोत. परंतु समाधी मंदिर जिथे आहे तिथे आपण चित्रीकरण करू शकत नाही, व्हिडिओ काढण्यास तिथे मनाई आहे. पण आपण आजूबाजूचा परिसर जो आहे तो या ठिकाणी पाहू शकतो. शक्य तितकं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. वरती गेल्यानंतर छोटीशी बाजारपेठ आहे, ती बाजारपेठ इथून आता सुरू होते. छोटे छोटे स्टॉल आहेत, लहान मुलांसाठी खेळणी आहेत, मातीची भांडी वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. आता मी चालत चालत शूटिंग काढते त्याच्यामुळे मोबाईल हलतोय. या ठिकाणी छोटासा तलाव आहे जो प्रचंड घाण झालेला दिसतोय. आता पावसाळ्यात थोडंसं याच्यात पाणी वगैरे जमल्यानंतर छान असं दृश्य तयार होईल इथे. वरती चढत आल्यामुळे जवळपास आता धाप लागली आहे, कंटाळा आलाय शूटिंग काढायचा. पण काल साताऱ्यात पाऊस होता त्याच्यामुळे वाटलं होतं की सज्जनगडवर पण पाऊस असेल, त्यामुळे आज आम्ही छत्री घेऊन वरती आलोय. इथे मातीची भांडी आहेत, छोटंसं दुकान आहे त्याच्यामध्ये मातीची भांडी ठेवलेली आहेत. बाजारपेठेमध्ये कुरमुरे आणि इतर गोडीशेव वगैरे इतर खाद्यपदार्थ जे आहेत ते या ठिकाणी पाहता येत आहेत. इथून रस्त्याच्या दुतर्फा काही दुकानं आहेत. लहान मुलं जी आहेत ती खेळणी वगैरे घेण्यासाठी हट्ट वगैरे करताना आपल्याला दिसून येतात. इथून पुढे गेल्यानंतर एका बाजूला भक्तनिवास आहे, भक्तनिवासाची सोय आहे. हे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निवास व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. इथे एक विहीर आहे. विहीर म्हणजे चौकोनी विहीर किंवा त्याला तलाव किंवा विहीरच म्हणू शकतो आपण. ॲक्च्युली हे खूप मोठं आहे जे पण आहे ते, पण याच्यातलं पाणी एकदम स्वच्छ आहे, निथळ असं दिसतंय. इथून आपण पाहू शकतो इथे सूचना लिहिण्यात आलेली आहे की या पाण्यामध्ये काही टाकू नका म्हणून. अनेक लोकांना सवय असते फुलं वगैरे पाण्यामध्ये टाकायची, त्यामुळे जे मंदिर ट्रस्ट आहे त्यांनी तशा सूचना ठिकठिकाणी लिहिलेल्या आहेत. प्रचंड शांतता आणि स्वच्छता या ठिकाणी आपण पाहू शकतो. शिस्त आहे, प्रचंड शिस्त असते. हजारो लोक या ठिकाणी सकाळ संध्याकाळ अन्नदान जे आहे त्याचा लाभ घेत असतात, भोजनाचा लाभ घेतात, महाप्रसादाचा लाभ घेत असतात. परंतु जी शिस्त आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसून येते. तिथून आता आपण जे रामदास स्वामींचं समाधी मंदिर आहे तिकडे चाललेलो आहोत. परंतु काही असा भाग आहे की जिथे चित्रीकरणास बंदी आहे, त्यामुळे आपण तिथे व्हिडिओ काढणार नाही आहोत. परंतु हे अशा पद्धतीनं आपल्याला जाता येतं. पावसाळा आहे त्यामुळे वातावरण एकदम शांत आहे. महाप्रसादासाठी या ठिकाणी देखील सोय आहे. या खिडकीतून तुम्ही आतमध्ये पाहू शकता.
इथे आतमध्ये महाप्रसादाची सोय केलेली असते, परंतु चप्पल मात्र तुम्हाला ज्यांना महाप्रसाद घ्यायचा आहे त्यांना चप्पल बाहेर सोडाव्या लागतात. आणि समोर तुम्हाला जे दिसतंय हे समाधी मंदिर आहे. समाधी मंदिराला या पुढच्या बाजूने आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश करता येतो. अशा पद्धतीनं समोर जे महाप्रसादाचं सभागृह आहे ते आपल्याला दिसतं. इथे कार्यालय आहे. इथे श्रीराम मंदिर आणि समर्थ मंदिर आहे. समर्थांची जे समाधी मंदिर आहे ते या ठिकाणी आहे. छान पद्धतीनं जे मंदिराचं बांधकाम आहे त्याचा कोरीवपणा आपल्याला पाहता येतो. खूप छान अशी रचना आहे मंदिराची. इथून सरळ पाठीमागे गेल्यानंतर आपल्याला उरमोडी धरण आहे त्या धरणाकडे जाता येतं. म्हणजे आपण धरण वरून पाहू शकतो. पावसाळा नुकताच सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामुळे धरणामध्ये पाणी नाही आहे सध्या, तरी आपण आता जवळून जे दृश्य आहे ते पाहणार आहोत. पाणीसाठा आपल्याला वरून पाहता येईल धरणाचा. खूप छान वातावरण आहे. खाली धरण आहे आणि वरती उंचवट असल्यामुळे हवा जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसून येते. हजारोंच्या संख्येने नागरिक जे आहेत ते आपल्याला वरती आलेले गडावर फिरताना वगैरे दिसतात. तसेच ज्या ठिकाणी अन्नदान होत असतं त्या ठिकाणी देखील व्हिडिओ काढू देत नाहीत. अन्यथा इथे महाप्रसाद रोजच असतो आणि जेवण खूप चांगल्या प्रतीचं असतं. गव्हाची खीर, भात, डाळ, एक भाजी अशा पद्धतीनं 2 टायमाला जेवण असतं. तसंच भक्तनिवास आहे. राहण्याची देखील सोय आहे. जे परगावून येणारे लोक आहेत त्यांना एका दिवसात जाणं होत नाही अशा लोकांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. इथून आपण सरळ गेल्यानंतर समोर आपल्याला वरून धरण जे आहे ते पाहता येईल. पावसाळ्यात हे जे धरण आहे ते पूर्ण भरलेलं असतं, परंतु आता उन्हाळ्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा जो आहे तो बऱ्याच आतमध्ये गेलेला दिसतोय आपल्याला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणखी 8 ते 15 दिवसांनी या ठिकाणी खूप सुंदर असं दृश्य तयार होतं. हिरवेगार कुरणं जी आहेत ती या ठिकाणी उगवलेली असतात. त्यामुळे इथे जे पर्यटक आहेत ते आलेले आपल्याला दिसून येत आहेत. वरून फोटो काढणारे जे तरुण आहेत ते पाहता येतात. तुम्ही ते बघू शकता. खूप छान पद्धतीने वरून सेल्फी काढण्यासाठी पण खूप सुंदर आहे. आणि प्रोटेक्शनसाठी जे बाजूने पाईप आहेत त्याचं कुंपण केलेलं आहे, त्यामुळे तशी काही भीती नाही आहे खाली पडण्याची वगैरे. आणि ठिकठिकाणी सेल्फी पॉईंटसारखे थांबे बनवलेले आहेत, त्यामुळे तिथून आपण उभं राहून वरून सर्व दृश्य जे आहे ते खाली पाहू शकतो. समोर या साईडला डोंगर वगैरे आहेत. खूप छान आहे सर्व. खाली वाड्या, छोट्या छोट्या वाड्या आहेत, गावं आहेत ते आपण पाहू शकतो. इथून सरळ गेल्यानंतर समर्थ रामदासांनी स्थापन केलेलं धाब्याच्या मारुतीचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे तेही. जे समोर आपल्याला शिखर दिसतंय ते मंदिर आहे. गडाचं पुढचं टोक आहे ते. पुढे दिसणारी जी डोंगर रांग आहे ती आपल्याला ठोसेघरला जाताना जवळून पाहता येते. ह्या छोट्या छोट्या वाड्या आहेत ज्या आपल्याला गडावरून खाली दिसतात. सरांना त्यांचे मित्र भेटलेले आहेत, त्यामुळे ते लोक आता गप्पा मारतायत. अशा पद्धतीने आपण धाब्याच्या मारुतीच्या मंदिराकडे इथून जाऊ शकतो. समोर दिसणारं जे मंदिर आहे ते धाब्याच्या मारुतीचं मंदिर आहे. मंदिर खूप सुबक आणि छान आहे. अशा पद्धतीने आतमध्ये मारुतीची छोटीशी मूर्ती आहे. मंदिराच्या एका बाजूने
अशा पद्धतीने हे दृश्य आपल्याला पाहता येते। अनेक तरुण जे आहेत ते सेल्फी काढायला, फोटो काढायला या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येतात। पावसाळ्यात खूप सुंदर दृश्य असल्यामुळे या ठिकाणी फोटोसाठी देखील खूप छान असं वातावरण असतं। आता आम्ही घरी जायला निघतोय। गडाच्या एका बाजूने अशी खाली उतरण्यासाठी सोय आहे। अशा पद्धतीने आपण साईडनं जाऊन पुढे जाऊन पायऱ्यांजवळ पोहोचतो, जिथे की आपण पहिला तलाव पाहिला होता तिथे आपल्याला जाता येतं। धन्यवाद।